बाप रे बाप, काय मूर्ती आहे यात, अप्रतिम. अरे काय वाटतं पण जिवंत वाटतो रे. काय स्ट्रक्चर आहे हे? मंदिर आहे की स्तूप आहे? हे मंदिर आपल्या महाराष्ट्रातलं जुन्या मंदिरापैकी टिकलेलं मंदिर आहे. हो. सातवाहनांच्या काळातलं मंदिर आहे. काही लोक ह्याला त्रिविक्रमाचं मंदिर म्हणतात, म्हणजे लोकात थोडंसं मतप्रवाह आहेत त्याबद्दल. त्रिविक्रम म्हणजे विष्णूच ना? विष्णूचा अवतार. ओके. हे मंदिर, ह्या मंदिराचे पुरावे जवळजवळ 1700 वर्षापूर्वी. 1700 वर्ष? 1700, 1700. म्हणजे ही मूर्ती मला एवढी वेगळी वाटते, पण मला वाटतं तो एक पाय त्या साईडला दिसतो, पाय तुम्हाला, आणि एक पाय असा आहे. म्हणजे कुठेतरी ते, म्हणजे मी असं काहीतरी स्ट्रक्चर येते आणि खाली त्याच्या अजून मूर्त्या आहेत. नक्की काय स्टोरी आहे ना? हे वामन अवतार आहे, मुंजा. त्याला मुंजा म्हणजे वामन अवतार आहे. त्यांनी 3 पाय ह्यांनी जागा मागितली होती पृथ्वीवर. एक पाय बळीला पाताळात घातलं, दुसरा पाय पृथ्वीवर ठेवला आणि तिसरा पाय शेवेला दिला. अच्छा. हा, हे शेवेला दिले. हे मंदिर आहे इथं पूर्ण महाराष्ट्रात एकच मंदिर आहे. हे एकच मंदिर आहे? एकच मंदिर आहे, त्रिविक्रम अवतार. अच्छा. हा, ह्याला त्रिविक्रम अवतार. आणि त्याच्या खाली 3 अजून मूर्त्या आहेत, त्या कोणाच्या आहेत? शुक्राचार्य, बळी आणि दुसरा हे त्यांचा राजा आहे एक. अच्छा. हा, खूप जुनं मंदिर आहे, पुरातत्व विभाग. अच्छा, पुरातत्व विभागाचं हा, हा. मंदिर आहे. वेगळंच आहे सगळं हे स्ट्रक्चर. आणि बघण्यासारखं आहे, खास लोकांनी येऊन बघण्यासारखं आहे. खरंच, म्हणजे माझं म्हणणं आहे की जर तुम्ही या पट्ट्याला येत असाल कुठे, धाराशिव मध्ये जरी तुम्ही कधी आलात तर तुम्ही आवर्जून, कारण किती धाराशिव मधून एक 20 मिनिटाचं फक्त 20 मिनिटाचं, अंतर आहे. आणि रोड पण छान आहे रोड एकदम सगळा सुसाट. छान. आम्ही आलो एकदम गाडी घेऊन.